घराच्या आवारात आणि शेतात गुप्तधन आहे ते न काढल्यास नातवाच्या जीवाला धोका होईल अशी भीती दाखवून एका भोंदूबाबाने यवतमाळ येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल 3,75,000 रुपयाने गंडा घातला। ही घटना यवतमाळच्या यादव लेआउट परिसरात उघडकीस आली। या प्रकरणी लोहारा पोलिसात भोंदूबाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी गजाआड केली आहे। संजय कवडेवार राहणार दहेली तालुका किनवट जिल्हा नांदेड असे आरोपी भोंदूबाबाचे नाव आहे, तर सतीश सोपान पाटील असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। सतीश पाटील हे रजिस्टर ऑफिसमधून सेवानिवृत्त झालेले आहेत। लोहारा पोलीस स्टेशन येथे दिनांक 9/7/2026 रोजी फिर्यादी संदीप सोपान पाटील राहणार यादव लेआउट लोहारा हे यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिलेली आहे। यामध्ये आरोपी जो आहे तो संजय कवटेकर याने फिर्यादीचा जो नातू आहे तो वारंवार आजारी पडत होता आणि ते आजारी पडण्याचं कारण हे त्यांच्या घरामध्ये गुप्तधन आहे, शेतामध्ये गुप्तधन आहे आणि ते काढल्याशिवाय त्याची पूजा केल्याशिवाय तुमच्या नातूला बरं वाटणार नाही अशा प्रकारची भीती दाखवून या ठिकाणी आरोपीने फिर्यादीची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे। त्यामध्ये फिर्यादीने आत्तापर्यंत जवळपास 3,75,000 रुपये आणि 5 ग्रॅम सोन्याची अंगठी या ठिकाणी आरोपीनं गोड बोलून फसवून आणि गुप्तधनाची आणि त्या पूजेची भीती घालून नातवाच्या जीवाची भीती घालून या ठिकाणी उकळलेलं आहे। अशा पद्धतीचा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आरोपीचा शोध घेतलेला आहे। आरोपीला दहेली जिल्हा नांदेड येथून ताब्यात घेऊन अटक केलेली आहे। आरोपीला अटक केल्यानंतर पोलीस कस्टडीसाठी न्यायालयात उभा केला असता दिनांक 13 तारखेपर्यंत न्यायालयाने या ठिकाणी पोलीस कस्टडी दिलेली आहे। अधिकचा तपास सुरू आहे।